नमस्कार मित्रांनो, मी नामदेव नगरे. मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला गॅस सिलेंडर बाबत सांगणार आहे. मुख्यमंत्री गॅस ही योजना आणि मोफत गॅस हे कोणाकोणाला मिळणार आहेत आणि त्यासाठी काय करावं लागणार. चला तर आपण नवीन शासनाचा आलेला GR हा पाहूयात. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक म्हणजे वर्षातून फक्त 3 सिलेंडर मोफत मिळणार आहेत. असा निर्णय शासनाकडून आहे. देशातील स्त्रियांना धूरमुक्त वातावरण जगता यावे यासाठी शासनाने ही योजना राबवलेली आहे. ती योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत शासन हा प्रत्येक महिलेला 3 सिलेंडर वर्षातून देणार आहे, तेही मोफत. तर हे शासन निर्णय आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे 52.16 लाख लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्रही लाभार्थ्यांना वार्षिक 3 सिलेंडर गॅस त्यांना मोफत मिळणार आहेत. निर्णयामध्ये घेण्यात आलेल्या लाभार्थ्यांची अटी काय, पात्रता काय असायला पाहिजे. सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे. म्हणजे गॅस त्या महिलेच्या नावाने असणे हे आवश्यक आहे. दुसरा असा आहे की सद्यस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे 52.16 लाख लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील. आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेस पात्र राहील. म्हणजे आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्यांचे फॉर्म मंजूर झालेले आहेत आणि त्यांना पैसे मिळाले आहेत, अशा स्त्रियांना देखील याचा लाभ घेता येणार आहेत. एका कुटुंबात रेशन कार्डानुसार केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असेल. राशन कार्डामध्ये 2-3 महिला असतील किंवा त्यांच्या 2-3 महिला असतील तर त्यांना फक्त एकच महिलेला याचा लाभ मिळणार आहे. म्हणजे गॅस कनेक्शन हा एकाच स्त्रीच्या नावाने असणे आवश्यक आहे. या योजनेची कार्यपद्धती पहा. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुसरावयाची कार्यपद्धती काय आहे ते. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यांमार्फत करण्यात येणार आहे. दुसरा पॉइंट असा आहे की सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजारभावाची संपूर्ण रक्कम, म्हणजेच तुम्ही एक सिलेंडर घेत असताना तुम्हाला 830 रुपये असे पैसे तुम्हाला पे करावे लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला शासनाकडून प्रधानमंत्री योजना अंतर्गत म्हणजे तुम्हाला 300 रुपये सबसिडी हे तुमच्या बँक अकाउंट खात्यामध्ये पुन्हा जमा होणार आहेत. म्हणजेच तुम्हाला गॅस सिलेंडर हे 530 रुपयाला मिळणार आहे. असे हे तेल कंपन्याकडून देखील निर्णय घेण्यात आलेला आहे. तसेच ही योजना एका ग्राहकाला फक्त एका महिन्यात एकच सिलेंडर हा घेऊ शकतो. एका महिन्यात एकापेक्षा 2 सिलेंडर जर घेतले असेल तर हे लाभ त्यांना मिळणार नाही. म्हणजेच त्यांना 300 रुपये हे सबसिडी मिळणार नाही. 1 महिन्यामध्ये एकच सिलेंडर असेल तर त्यांना 300 रुपये हे सबसिडी मिळणार आहे. तसेच अजून काही याच्यामध्ये असे निर्णय घेण्यात आलेले आहेत. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुसरावयाची कार्यपद्धती देखील सेमच आहे. राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत त्यांना देखील वर्षातून 3 सिलेंडर हे मोफत या तेल कंपन्यांमार्फत देणार आहेत आणि त्यांनी हे देखील एका महिन्यात एक सिलेंडरच घेऊ शकतात. तेव्हाच त्यांना ते 300 रुपये सबसिडी त्यांच्या बँक अकाउंट खात्यामध्ये मिळणार आहेत. एका महिन्यात जरी 2 किंवा 2 पेक्षा जास्त सिलेंडर त्यांनी घेत असेल तर त्यांना ही सुविधा मिळणार नाही. तसेच हायलाइट केलेले हे बघा महत्त्वपूर्ण ही माहिती आहे. येथे हायलाइट केलेली महत्त्वपूर्ण माहिती असे देखील आहेत. हे 3 सिलेंडर वर्षातून मोफत मिळणार आहे. त्याचा जे असा आहे की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तेल कंपन्यांनी प्रथमतः 3 सिलेंडरसाठी लाभार्थ्यांकडून गॅस सिलेंडरची संपूर्ण रक्कम वसूल करावी. तदनंतर राज्य शासनाकडून द्यावयाची संपूर्ण रक्कम म्हणजेच अंदाजे 830 रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालय व पूवग्रहसंवी यांनी ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरण करावे. म्हणजेच त्यांनी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, त्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे तुमचा आधार कार्ड हे
तुम्ही गॅस सिलेंडरच्या एजन्सीकडे जाऊन हे आधार कार्ड तुमचे तिथे लिंक करायचं आहे. वर्षातून 3 सिलेंडरची किमतीचे पैसे हे तुम्हाला डायरेक्ट तुमच्या त्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. फक्त हे लाभ त्यांनाच मिळणार आहे की ज्यांनी आधार कार्ड हे त्यांच्या गॅस कनेक्शनांच्या वितरकाकडे जाऊन त्यांच्याकडे हे तुम्ही आधार कार्ड लिंक करायचे आहे. तसेच येथे शासनाचा आणखी एक असा निर्णय आहे की 1 जुलै 2024 रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांनाच सदर योजनेचा लाभ हा देण्यात येणार आहे. म्हणजे दिनांक 1 जुलै 2024 रोजी नंतर विभक्त केलेल्या शिधापत्रिका सदर योजनेस पात्र ठरणार नाहीत. म्हणजे ज्यांनी 1 जुलै नंतर रेशन कार्ड चे विभक्त केलेले आहेत, नाव वेगळे केलेले आहेत, तर त्यांना ही योजना मिळणार नाही. त्याच्या अगोदर ज्यांनी ते केलेले आहेत म्हणजे गॅस कनेक्शन ज्यांच्याकडे आहे किंवा एकच त्यांचा शिधापत्रिका आहे त्यांनाच हे योजनेचे लाभ मिळणार. चला तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मी तुम्हापर्यंत पोहोचवणार होतो. तर ते सिलेंडर मोफत हे तो कसे मिळणार आहे ते याच्या सविस्तर सांगितलेलं आहे. आणखी काही तुम्हाला याच्या व्यतिरिक्त माहिती हवी असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतर मित्रांना देखील शेअर करा. आणि तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट ही तुम्ही करू शकता.